वाजवून दाखवेन. फक्त सुरू करायच्या आधी एक मोठी अनाउन्समेंट करायची. आणि ती अनाउन्समेंट आपल्या ग्रुपवर पण आलेली आहे. पण ते आत्ता मी इथे करणार आहे. त्याबद्दल काही प्रश्न असले तरी सुद्धा डायरेक्ट मला मृण्मयीला किंवा आमच्या टीमपैकी कोणाला विचारलं तरी सुद्धा चालेल. ती अनाउन्समेंट अशी आहे की या नवीन वर्षाची सुरुवात आपण भगवद्गीतेच्या गोष्टींनी करणार आहोत. आणि यावर्षी तब्बल 6 वर्षानंतर आपण हा भगवद्गीतेचा कोर्स आधी सुद्धा सर्वांसाठी उपलब्ध होताच, पण आता सर्वांसाठी ऐच्छिक फीनुसार उपलब्ध करतोय. पुन्हा एकदा सांगतो, या कोर्समध्ये कुठल्याही भल्या थोरल्या गंभीर स्वरूपाच्या अपेक्षा घेऊन येऊ नका. हा असाच मजेत खेळत 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 दोन मित्रांबरोबर त्यांच्या रुद्ध संवादामध्ये न्हावून निघण्याचा कोर्स आहे. हं? संवाद म्हणून समजावून घेतो. सुसंवाद झालाय हे पाहिल्यानंतर समजतं. त्यांचे प्रश्न उत्तर समजावून घेतो, ती गंमत पाहतो आणि ट्रिप आहे भगवद्गीतेची. सहल म्हटलं ना की गोष्टी सोप्या होतात. त्या अभ्यास वगैरे म्हटलं की पंचायत येते सगळी. आणि त्यामुळे आपण अध्याय 1 आणि अध्याय 2, अध्याय 3 असल्या भानगडीत कधी पडणार नाही. आणि मी तरी मला असं वाटतं की आयुष्याच्या शेवटपर्यंत अध्याय असं भगवद्गीतेत कधी म्हणणार नाही. कारण गोष्टी ह्या गप्पा आहेत या दोन जणांच्या. गप्पांमध्ये कधी अध्याय नसतात. हे माझं मत आहे. असंच तुमचं असलं पाहिजे असं म्हणणं आहे. पाठांतर वगैरे ते शक्यच नाही घेणं. आणि तत्वज्ञान हे काथ्याकूट करून येत नाही. तत्वज्ञान हे दिसतं. त्यामुळे त्याच्या काथ्याकूट नाही. मग ते कर्मपर आहे का भक्तीपर आहे हे अशा कशाला उगाचच चर्चा करा. त्यामुळे मजा करत राहतो आपण. झकास त्या दोन जणांबरोबर राहतो, त्या दोन जणांबरोबर त्यांच्या रथात बसतो. आणि म्हणून मग भगवद्गीता पाठ म्हणता येणं, श्लोक माहिती असणं, ह्या श्लोकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर पहिला एका उलटी घडणं सुलटी घडणं असल्या अघोरी प्रकार आपण करत नाही. आणि संस्कृतीत असण्याची गरजच नाही याच्यामध्ये. हं? फक्त यावेळेला सांगितल्याप्रमाणे कोर्स फी संपूर्णपणे ऐच्छिक आहे. त्या ऐच्छिक मध्ये सुद्धा एक गंमत केलेली आहे, ती मात्र मी नंतर सांगेन. त्याच्या अशा वेगळ्या छान हे जास्तीत जास्त वेगळ्या अंगाने, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या टूल्स, टेक्निक्स आणि रिसोर्सेसने तुमच्यापर्यंत पोहोचावं. जे काही मला थोडंफार धडपडत धडपडत करतोय ते जावं असं वाटतंय, म्हणून हे उद्योग केलेले आहेत. याबद्दल मात्र जरा होऊ दे आजच्या 5-8 रुच्या, मग आपण ह्याच्याबद्दल बोलूया. तर हा गोष्ट भगवद्गीतेची ही गोष्ट 10 तारखेला सुरू होणार आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना बोलवणार आहे. एकदा काय झालं असं म्हणत आपण ती गोष्टीला सुरुवात करणार आहोत. एक होता अशी गोष्टीची सुरुवात असेल. मग आज आपण आता अ, 6व्या अनुवाकाकडे जाणार आहोत. आणि 6वा अनुवाक असा छान आहे. म्हणजे हे आता मी प्रत्येक अनुवाकाला म्हणतोय याची तुम्हाला सवय झाली असेल. 5वा अनुवाक छान आहे. 4था अनुवाक छान आहे. हे असं 11व्याला सुद्धा मी तेच म्हणणार आहे की 11वा अनुवाक छान आहे. का छान? कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं त्याचं सौंदर्य लपलेलं असतं आणि ते टिपायला पाहिजे. सौंदर्य बघताना बुद्धी आड आली की त्याला म्हणतात ऑटॉप्सी किंवा त्याला म्हणतात पोस्टमॉर्टम. सौंदर्य बघताना फक्त सौंदर्य बघायचं. आणि हा जो भाग आहे तो आजच्या खूप सुंदर आहे. म्हणजे असं समग्रता आहे आजच्या भागामध्ये. ज्येष्ठ आहे, कनिष्ठ आहे, पूर्वज आहे, अपरज आहे, अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपण ह्या छोटे छोटे आजच्या रुच्या तर एकदमच सोप्या आहेत. पहिला भाग ज्याचा प्रॅक्टिस करून झालाय त्याला संपूर्ण रुद्र सोपा आहे पुढचा. त्यामुळे ज्यांनी प्रॅक्टिस केली आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही त्यांना सुद्धा हा सोपा भाग आहे. आपण आता म्हणूया, नेहमीसारखी प्रॅक्टिस करूया आणि मग याच्यातला अर्थ सांगीन. अनेक शब्द मराठीला मिळते जुळते आहेत, मराठीतलेच आहेत असे वाटावेत इतके शब्द आहेत त्याच्यामध्ये. जे मराठीमध्ये संस्कृतचे शब्द रुळलेत ते बरेच येतात आहेत. ज्येष्ठ, कनिष्ठ माहिती आहेत आणि नसतील माहिती तुम्ही अर्थ सांगणार आहे. तर आता आधी पहिल्यांदी तो स्वर लावा पाहू सगळ्यांनी छानपैकी. तर तो स्वर तुम्ही एकदा फक्त बघा ऐकायला नीट येतोय का, नाही तर मग मी कमी करीन तो. तसा व्यवस्थित आहे. तुम्ही फक्त हो नाही म्हटलं तरी चालेल. खूप असा डिस्टर्ब होत नाही ना त्या स्वराने. परफेक्ट. राईट. कसा आहे तो स्वर? ओ असा आहे की नाही? मग जरी स्वर आपण नाही म्हटलं तरी कसा जातो तो? ओ. याची पण गंमत सांगतो आता. सुरुवात करायच्या आधीच सांगतो पुढची प्रॅक्टिस कशी करायची. तंबोऱ्याचा स्वर लावायचा आणि आपण गाणे म्हणू शकत नाही तर तंबोऱ्याचा स्वर लावायचा. त्या स्वरात मिसळेल असा आकार द्यायचा आणि मिसळतोच. काय बिशा द्या आवाजाची, मिसळणार नाही.
आपण मध्ये आलो ना की पंचायत होते अनेक गोष्टींची. डोकं आलं मध्ये की घात ठरलेला. त्याच्याबरोबर सोडून द्यायचं, तो जो स्वर लागला त्याच्याबरोबर, आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहायची. तो लागतो आणि मग हळूच तो नंबर बंद करून टाकायचा. म्हणजे आपण कसं सायकल चालवताना मागे कोणतरी धरलेलं असतं आणि मग आपल्या नकळत कोणतरी सोडून देतं आपल्याला. आपण त्या ह्याच्यात असतो, धरलाय कोणतरी. अशा पद्धतीने जायचं हे लहानपण. आणि करा तुम्ही. मग बोलणं बघा कसं सुंदर. मग त्या काय त्याला मंत्र लावायचा असेल तर म्हणा, गौ, काही म्हणा, म्हणा. मग आता सुरू करूया. एकदम सोप्या रुची आहेत, म्हणजे काय प्रॅक्टिस करायची यात असं तुम्हाला वाटेल. आनंदच आहे त्याच्यात. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. आता अचानक कोणीतरी आला असेल ना, प्रॅक्टिस न करता मागचे काही दिवस, की मग गडबडायला होणार आहे. पण होऊ दे. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केले त्यांना येणार आहे. त्यामुळे असं हे करू नका, नाही तर नाही, चालू ठेवा. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. नमः पूर्वजाय च परजाय च. बघा, त्याच्यातलं शेवटचं नमो पण गायब झालेलं आहे. सोपं आहे. नमः पूर्वजाय च परजाय च. नमो मध्यमाय च पगल्भाय च. नमो मध्यमाय च पगल्भाय च. सुरेख. नमो जघन्याय च बुद्धियाय च. हम्म. 6.4 मध्ये मधल्या च मध्ये एकदम असं हुलकावणी दिले. आतापर्यंत खाली येत नव्हतं. आता नमो मध्यमाय च. इथे कसं झालं? नमो जघन्याय च बुद्धियाय च. आणि दुसऱ्या शब्दात सुद्धा उदात्त स्वर लागलाय. तेवढे प्रॅक्टिस करा. नमो जघन्याय च बुद्धियाय च. सुरेख. आता आहे की नाही सोपं हे? आता थोडी गती वाढवणार आहे आणि एक एकदा सांगणार आहे. हं? नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. नमः पूर्वजाय च परजाय च. नमो मध्यमाय च पगल्भाय च.
नमो जघन्याय च बुद्धियाय च. सुरेख. हं. मग आता हे काही शब्द आहेत ना, ते समजून घेऊ. सोपे आहेत ते, काय म्हणजे फार ग्रेट नाही त्याच्यात. ज्येष्ठ कनिष्ठ. ज्येष्ठ म्हणजे मोठा, कनिष्ठ म्हणजे लहान. म्हणजे गर्भित अर्थ काय समजून घ्यायचा, की क्रम, वय, आकार, महत्व ही जी इन्क्लुझिव्हनेस किंवा समानता जे म्हणतात ना, ते आहे. की बाबा मोठ्यालाही नमस्कार आणि छोट्यालाही नमस्कार. मोठं छोटं हे फक्त मोठं छोटं आकारात असेल का? नाही. ती लेवलमध्ये सुद्धा असेल. ऑर्गनायझेशन मध्ये द लास्ट माइल इज ऑल्सो बीन रेवर्ड. की जो शेवटचा माणूस आहे, शेवटचा माणूस म्हणजे जो ऍक्च्युली ऑपरेशनवर आहे, तिथे खाली काम करतोय. आता खाली म्हणजे खालीवर भेदभाव नाहीये. ऑपरेशन नेहमी पिरॅमिड मध्ये खाली असतं, की खाली मुवमेंट चाललेली असते. आणि वर जो आहे तो दिशा देत असतो. दिशा चुकली तरी पंचायत, दिशा बरोबर आणि ह्यानी जर का काही गडबड केली तरी पंचायत. म्हणून दोघांना नमस्कार केला. तसंच पूर्वज, अपरज. पूर्वज म्हणजे मागो येऊन गेलेले, आणि अपरज म्हणजे पुढे होणार आहे. नमो पूर्वजाय च, अपरजाय च. साधं आहे, की लेसन्स लर्न. मागच्याच ठेस पुढचा साणा. मागचाही मीच, पुढचाही मीच. मागचा ठेस म्हणून पुढचा साणा म्हणजे मागच्यानी काय तसंच राहायचं का? हा प्रश्न विचारायला पाहिजे आपण. भविष्यात जो जाणार आहे तो भूतकाळात सुद्धा होता. भूतकाळातलाच भविष्य काळात जाणार आहे. बेस आहे ह्या सगळ्या खेळाचा. त्यामुळे मागे ठेच लागल्यानंतर परत त्यात जर का ठेचा लागत असेल तर पंचायत आहे. अव पश्चातात, भगवद्गीतेमधलं. हा, अथर्वशीर्षा मधलं. आणि म्हणजे पूर्वज म्हणजे ज्यांनी पायंडा पाडलाय, आणि अपरज म्हणजे पुढे येणार आहे. मात्र काही ना काहीतरी बदलत असतं सारखं. ते बदलाला सामोरं जायला बदलायला लागतं. की आमच्या रूढी परंपरा म्हणून त्याच्यात जर का फॉलो करत बसलो तर पंचायती. त्यामुळे जे बदलायला पाहिजे ते बदलायला पाहिजे, जे सोडायला पाहिजे ते सोडायला पाहिजे, कारण कॉन्टेक्स्ट बदलतोय, प्रकृती बदलते, पुरुष तोच राहिला तरी सुद्धा. म्हणून. आणि मग मध्यम आहे, आणि अपगल्भ आहे तो. मध्यमाय चापगल्भाय च, असं जे चालतं त्याच्यामध्ये च अपगल्भ. अपगल्भ, गल्भ म्हणजे गर्व असणे एखादा. आणि मध्य म्हणजे मध्य, मध्य, सेंटर. आणि अपगल्भ म्हणजे आत्मविश्वास. गर्विष्ठपणा ज्यावेळेला असतो ना, त्यावेळेला आत्मविश्वास नसतो तो, अतिविश्वास असतो तो. आत्मविश्वास ज्या माणसाकडे आहे तो कधीही गर्विष्ठ असणार नाही, आणि ज्या क्षणी गर्व होतो त्या क्षणी समजावं की आत्मविश्वास हल्ला, काहीतरी गडबड सुरू झालेली आहे. मग गडबड. मग तो जो मध्य जो सेंटर आहे तो, आणि हे जे आहे ना, म्हणजे अगदी जर का सोशल कनेक्ट सांगायचं झालं, तर समाज किंवा कुठलीही कम्युनिटी हा मध्यम वर्गच चालवतो. मध्यम वर्ग जर का सटकला किंवा तो जर का रागावला तर अनेक उलथापालथ्या झालेल्या आहेत. मध्यम वर्ग जोपर्यंत शहाणा आहे, मध्यम वर्ग जोपर्यंत आपली बुद्धी घाण ठेवत नाहीये, तोपर्यंत सरकारला सुद्धा चाप लावू शकतो. आणि मध्यम वर्ग प्रॉपर फायनान्शियल उलथापालथी सुद्धा करू शकतो. हे जे मध्यम वर्गाचं स्थान आहे, जो स्वतः कधीही बडेजाव सांगत नाही बघा. मध्यम वर्गातला माणूस कधीही मर्सिडीज मधनं फिरणार नाही. पण वेळ आल्यानंतर भुकेलेल्याला अन्न देणारा तोच. बघा तुम्ही, मुंबईमध्ये ज्यावेळेला पाणी तुंबतं त्यावेळेला मध्यम वर्गच सांभाळतो. म्हणजे याचा अर्थ बाकी कोणी सांभाळत नाही असं म्हणत नाही मी, परत मग ते बायनर नका बघू. पण मध्यम वर्ग हा सेंटर आहे. म्हणजे पुन्हा तेच, की केंद्रस्थानी जे आहे ते जर का अपगल्भ असेल तर गणित सोपी जातील. की डोकं भडकलेलं नको. जसं अर्जुनाचं पहिल्या अध्यायात झालं होतं, त्याला काय युद्धविद्या येत नव्हती अशातला भाग नाही, पण त्या अपगल्भाच्या ऐवजी गल्भ झाला होता. कोण कोण माझ्याबरोबर लढायला आलाय, मला बघायचंय, असे त्याचे गमजे आहेत पहिल्या अध्यायातल्या. मग ते मग हल्लं त्यामुळे सगळं. जगन्यायच बुद्धियायच. जगन्न म्हणजे एंड, आणि बुद्धियायच म्हणजे तळ, पाया. काय सुंदर आहे बघा. तळ पाया म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. फाउंडेशन म्हणजे व्हॅल्यू प्रपोजिशन्स असू शकतात, व्हॅल्यू सिस्टीम्स असू शकतात, आणि नक्की अधिष्ठान, ज्याला कृष्ण म्हणतो, अधिष्ठान तथा करता. की अधिष्ठान इतकं पक्क आहे. आणि कर्मफल सुद्धा पक्क माहितीये मला. कर्मफल हेतू अडकू नको त्याच्यामध्ये, पण कर्मफल लक्षात ठेवून मागे ये.
त्यामुळे बिगिन विथ द एंड इन माइंड असं स्टीफन कॉवे पण म्हणून गेलेलं आहे, सेकंड हॅबिट ऑफ मोस्ट सक्सेसफुल पीपल, इफेक्टिव्ह पीपल. तर ते तेच म्हणतात की शेवट काय समजून आता सुरू करतोय. जगन्यायाचे बुद्धन्यायाचे एंड पॉइंट, एंड डिलिव्हरेबल कडे लक्ष ठेवून जर सुरू केलं, म्हणून आपण काय म्हटलं हा रुद्र सुरू करताना सुद्धा, बाबा रे, आपली अपेक्षा अशी आहे, अपेक्षा म्हणजे हाणामारा नाहीत, एक गंमत म्हणून लहान मुलाला काहीतरी पुढे गोळी किंवा काहीतरी खाऊ लागतो, तर 15 फेब्रुवारीला आपल्याला हे छान म्हणता आलं पाहिजे. घिसाडघाई नाही, आतताईपणा नाही, चॅलेंज वगैरे ते कोणाचे घ्यायचेच नाहीत, द्यायचे पण नाहीत. तर तो जो एंड इन माइंड ठेवून हा जो तळ आहे, तळ पाया पक्का केलेला आहे आपण, की ते जे स्वर आहेत हिरवे निळे काल लाल, हे सगळे आपण केलेत. असे हे 4 आहेत. मग आपण एकदा पुन्हा बघूया आणि चालू करूया. इतकं सुरेख आहे, काय सांगायचं, धमाल मस्त. चला. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. हं. नमः पूर्वजाय च परजाय च. हं. नमो मध्यमाय च पगल्भाय च. सुरेख. नमो जघन्याय च बुद्धियाय च. हम्म. मस्त. चला मग आता पुढे जाऊ. आता आपण काय करूया, एक एकदा ओळ म्हणू. आता सोपं आहे, कळलेलं आहे, लिरिक्स सोपे आहेत आणि चाल साधी आहे. एक एकदा म्हणूया, अर्थ समजून घेऊया आणि दोन दोनदा नंतर म्हणूया, म्हणजे तो ऑटोमॅटिकली पक्का होईल, न कळत पक्क होईल गोष्टी. मग आपण आता हे म्हणूया. अं, चला. नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च. हं, परत एकदा. नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च. हम्म. आता दोन दोनदा म्हणू, अर्थ समजावून घेऊन परत दोन दोनदा म्हणू. सोपं जात आहे ना, शब्द एकदम सोपे आहे ना. सहावा सुरुवात बघा कशी, काय धमाल असते बघा. प्रॅक्टिस करायला लागले की युनिव्हर्स कॉन्स्पायर्स. बघा, पहिलेच थंड पडल्यानंतर पहिली प्रॅक्टिस आहे, सोपं आलं बघा. हा. नमो याम्याय च क्षेम्याय च. नमो याम्याय च क्षेम्याय च. हा. नमः पूर्वर्याय च. म्हणा. हा. तो व वर सुद्धा रफार आहे आणि य वर सुद्धा रफार आहे, त्यामुळे पूर्वर्या. हं? नमः पूर्वर्याय च कल्याय च. आपण पुन्हा करणार होता प्रॅक्टिस, ना काळजी करू. नमः श्लोक्याय च वसान्याय च.
हम्म. ते च्या नंतर ते अवग्रह आल्या म्हणून तो च्या लांबला. नम श्लोक्याय च वसान्याय च. हे का? आता अर्थ समजावून घेऊ आणि पाठ करू. सोभ्याय प्रतिसर्याय याम्याय क्षेम्याय. ते य म्हणजे चतुर्थी आहे ती. ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी. ते बाप्पाची गप्पा सुरू होईल तेव्हा कळेल. उर्वर्याय खल्याय श्लोक्याय अवसान्याय. काय आता याच्यामध्ये साधं सोपं गणित आहे. शोभ्या, आता कसे मराठीचे शब्द जातात बघा. शोभा, शोभनीय, शोभून दिसतंय, तो शोभ्या. ही सुंदर आहे, शोभेच आहे, शोभेच आहे, चांगल्या रूपाला नमस्कार आहे. प्रतिसर्यायच, मागे येऊन घेर धरणारा. प्रतिसर, सभोवती गती करून संरक्षण करणं असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे संरक्षण करणारा सुद्धा. किती छान आहे की नाही? म्हणजे फक्त ऍस्थेटिक्स कडे लक्ष देऊन चालणार नाही. फंक्शनॅलिटी सुद्धा बघायला लागते कुठल्याही प्रोडक्ट्स मध्ये. काही करा तुम्ही, काही म्हणजे काही करा. हार घ्या, हार साधा हार, देवाला हार करायचा असेल तर, की ऍस्थेटिक्स वा छान दिसलं पाहिजे. छान कसं, छान डायमीटर एक आहे, त्याचे रंग बदलत चालले, त्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी प्रायमरी सेकंडरी असं सुंदर चाललंय. पण आतला दोरा जर का असा वीक घेतला तर ते हार झाल्यानंतर टुपकन तुटणार नाही का तो? किंवा गाठ नको तिथे बांधली, अरे तो देव केवढा, तुझा हार केवढा. हे जे सगळं झालं, फंक्शनॅलिटी गणली त्याची, तर हार किती चांगला असेल तरी तो विचित्र दिसेल. असा तो शोभ्याच प्रतिसर्यायच. ही दोन्ही हवं, ही बॅलन्स आहे. खरं सांगू का, आजचा जो अध्याय आहे की नाही, म्हणजे हा रुद्राचा, तो भगवद्गीतेशी खूप मोठा कनेक्ट आहे. त्यामुळे जे येईल त्यांना गंमत बघा. तो कृष्ण तेच सांगतो, बाबा तू डोंबारी आहेस, पडू नको वरतून खाली. खाली पडल्यानंतर टाळ्या वाजवणारे निघून जातात, तू वर आहेस तोपर्यंत टाळ्या, खाली पडल्यानंतर काय? हं? लोकांसाठी नाही, तुझ्यासाठी पडू नको. त्यामुळे सांभाळ. सौंदर्य नक्कीच, पण सौंदर्याला मागून जो सांगाडा आहे, सौंदर्याचा सांगाडा, हा दोन्ही सांभाळायला लागतात. सो याम्यायच क्षेम्यायच. आता याच्यामध्ये वाद आहे. याम, यात यामम गतरसम भूती पर्युषितम च यत. म्हणजे तामसिक मनोवृत्ती वाढली, गोंधळ झाला डोक्यामध्ये, काय कंटाळा आला, की मग नको नको ते खावंसं वाटतं. 2 दिवसापूर्वीचा पिझ्झा खा, काल आणलेला वडापाव खा, हे सगळं खावंसं वाटतं. त्यावेळेला कधीही चांगल्या गोष्टी सुरू करू नयेत. गोंधळ झालेला असतो. इन्व्हेस्टमेंट कधीच करू नये. तर याम म्हणजे 3 तास, पण याम्य हा शब्द ज्यावेळेला येतो त्यावेळेला तो यम नियम मधला नियम आहे. म्हणजे प्रोसेस आहे. खरं सांगायचं तर स्टेट, की याम्य आहे, प्रोसेस पाळणाऱ्याला. आणि क्षेम, साधं गणित आहे. प्रोसेस जर का पाळलीस तर क्षेम दाराशीच उभं आहे. प्रोसेस पाळत नाही म्हणून ते दाराच्या बाहेर आहे. मग शांतता सुख कल्याण म्हणजे क्षेम. मग प्रोसेस पाळणाऱ्याला, शांतता देणाऱ्याला, अनुशासन असेल तर सुबत्ता आहे, नाही तर नाही. उर्वरियायच खल्यायच. सुरुवातीला म्हटलं होतं की आजच्या ब्रेकला सुद्धा कनेक्ट आहे, की उर्वरिया, उर्वरा याचा अर्थ होतो सुपीक जमीन. ही छान कसदार जमीन आहे, पण कसदार जमिनीतनं सारखं जर का पीक काढत राहिलं तर ती कसदार जाते, तिचा कस निघून जातो कस सगळा. त्यामुळे त्याला ब्रेक देणं आवश्यक असतं. पिकं बदलून द्या किंवा काही वेळेला ऍब्सोल्यूट ब्रेक देणं आवश्यक असतं. त्यामुळे असं म्हणतात सुद्धा की नॉट डुईंग एनिथिंग इज अन आर्ट अँड प्रिपरेशन फॉर डुईंग समथिंग वंडरफुल. त्यामुळे काहीही न करता बसता येणं हे गरजेचं आहे. अगदी आयटी मध्ये असलेल्यांना सुद्धा सांगतो, किंवा टेक्नॉलॉजीमध्ये असलेल्यांना सुद्धा सांगतो, की कॉन्क्रीट क्युअर व्हायला काही न करावं लागतं, 14 दिवस बसावं लागतं, तरच तो कॉलम क्युअर होतो. 7 दिवस बसावं लागतं तरच तो. हा, सारखं ते बघितलं का असं नाही चालत. आयटी मध्ये सुद्धा डिफ्रॅग कमांड आहे, की ते हा आता झालं बाबा सगळं, तसं येते. आणि म्हणून आपण तो जो ब्रेक घेतला होता की नाही, तो उर्वर या याच्यासाठी खल्ल्या याचे होता, हा ब्रेक होता. 17-18 डिसेंबर पासून आजपर्यंत. आणि मग हळूहळू प्रॅक्टिस चाललेलीच आहे. आता उर्वरी यायचे, त्यामुळे आज अचानक सगळं सोपं वाटायला लागलंय. सोपं पहिल्या दिवशी हा घेतला असता तितकाच कठीण आला असता, किंवा सुट्टी न देता हे घेतलं असतं तरी सुद्धा कधी कठीण वाटलं असतं, कोणी सांगितलं? त्यामुळे एव्हरी टाइम प्रोडक्शन विल नॉट हेल्प. विल हॅव टू हॅव नो वर्क.
विश्रांती थांबायला लागेल. मग ती पडीक जमीन जी आहे ती विश्रांती आहे. जमीन पडीक कधीच नसते, ती सुपीक होते, पडीकही होते. श्लोक्यायच अवसान्यायच. श्लोक श्लोक आपण म्हणतो ना, श्लोक 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 हे श्लोक्याय स्तुतीपर आहे. ते गौरवास पात्र असलेला, ज्याची स्तुती करावी असा तो श्लोक्याय. आणि ज्याची विश्रांतीचं स्थळ आहे, म्हणजे फायनल अबोर्ड ज्याला म्हणतात, मृत्यू म्हणजे निदान जगणाराचा तरी, दॅट इज फायनल अबोर्ड. अवसान्याय, अवसान्य, अवसान, शेवट, निवारा. मग मृत्यू रोज आहे, क्षणाक्षणाला मृत्यू आहे. तस्मात सर्वेषु कालेषु माम, म्हणून तो सांगतो की बाव्या, प्रत्येक क्षणाला लक्षात ठेव. काय लक्षात ठेव? तर तुझ्यातला इन्फिनिटी. तर सातत्याने ते जे शेवट आहे, किंवा काय म्हणूया आपण त्याला, धाव आहेच, पण विश्रांती सुद्धा पाहिजे. म्हणजे रजतम गुणाचं जे बॅलन्स आहे ना, तो ह्याच्यामध्ये आहे. मग आता आपण हा पुन्हा एकदा संपूर्ण 4 श्लोक म्हणूया. छान आहे. आता आणि लक्षात ठेवायच्या भानगडीत पडू नका बाबा. लक्षात ठेवलं तू विसरणार. जस्ट बी देअर. नम सोभ्याय च प्रतिसर्याय च. नम सोभ्याय च प्रतिसर्याय च. सौंदर्य आणि सांगाडा. नमो याम्याय च क्षेम्याय च. विनोबांचं वाक्य आहे की नदीला बांध आहेत म्हणून नदी बरी, नाहीतर पूर. याम्याय च क्षेम्याय च. म्हणजे अनुशासन, प्रोसेस, आणि श्रेय, यश. नमो याम्याय च क्षेम्याय च. व्हेरी गुड. रजगुण, तमोगुण. सुपीक जमीन, जमिनीवर काही न घेणं, पडीक करणं म्हणजे तिला विश्रांती देणं. उर्वरयाय खाल्ल्या. नम उर्वरयाय च खल्याय च. नम उर्वरयाय च खल्याय च. नमः श्लोक्याय च वसान्याय च. स्तुती करावी, फक्त त्यावेळेला मृत्यूची सातत्याने जाणीव ठेवावी. नमः श्लोक्याय च वसान्याय च. छान आहे की नाही? आता वेग वाढवायचा आणि एक एक ओळ एक एकदा म्हणायची, म्हणजे पुढचे एक भाग तर वेगातच जाईल, सगळा एकदम सोपं होईल. हा, एक एकदा एक एक ओळ सांगणार. हा. नम सोभ्याय च प्रतिसर्याय च. नमो याम्याय च क्षेम्याय च. नम
उर्वर्याय च खल्याय च। हं. नमः श्लोक्याय च वसान्याय च। त्या का मस्त. पुढच्या वेळेला आपण 2 ते 3 ओळी एकत्र म्हणणार होता. हा. आता हे आता म्हटलं की नाही आपण प्रतिसार्यायच सोभ्यायच याम्यायच क्षेम्यायच ते सुरेख कनेक्ट आहे तो सांगतो. पण आता मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्हाला एक छोटीशी विश्रांती. आणि ही अनेक लोकांचे नंतर मेसेज आले मला की हे काय नक्की ऐच्छिक फीची भानगड. ऐच्छिक फीची भानगड काय नाही. ऐच्छिक फी म्हणजे ऐच्छिक फी, ॲज सिम्पल एज दॅट. फक्त या आधीच्या ऐच्छिक फी मध्ये आमच्याकडनं काही देणं व्हायचं नाही. माझ्याकडनं काहीच देणं नाही झालं की बाबा काय 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 सांगू. 500 हजारापासून लोकांनी 15-15 हजार रुपये दिलेले आहेत. त्याचा सगळा हिशोब ठेवलेला आहे. पण काय देता येईल त्यावेळेला दिलं सुद्धा की अरे तुम्ही एवढं दिलंय घ्या. पण आता हे डिक्लेअरच करतोय की काय काय देऊ शकतोय काय जे आहे लाईव्ह सेशन देऊ शकतोय. नाट्यवाचन आहे भगवद्गीतेचं. त्याचे व्हिडिओज आहेत, पीडीएफ आहेत. इंटरॅक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुप आहे. आजचा रुद्राचा जो आहे तो नॉन इंटरॅक्टिव्ह आहे. विशेष क्यूए सेशन्स आहेत. गुरुवारी असणार आहेत ती 5. व्हिडिओ सिरीजचं रेकॉर्डिंग आहे किंवा भगवद्गीतेचं कोर्स झाल्यानंतर पुढे 3 महिने ऐकायचं असेल, पाहायचं असेल तर पहा. पुस्तकांचा कॉम्बो आहे. कॉफी शॉप नाट्य आहे, नाटक आहे ते मी लिहिलेलं, सादर केलेलं. डीजी माझ्यासोबत 1:1 संवाद आहे. आणि जिज्ञासा या लेवलला प्रवेश विनामूल्य. आता ते कसं आहे काय नाही, साधं गणित आहे की कोणीही या. अगदी काही न देता आलं तरी या, काही प्रॉब्लेम नाही. लाईव्ह सेशन्स नक्की मिळणार आहेत. वाटलं की बाबा द्यावी 1000 त्या 4000च्या वरती फी. त्यांना लाईव्ह सेशन्स आहेत, नाट्यवाचनाचे व्हिडिओज आहेत, इंटरॅक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल. हे असे दिलंय त्या व्हिडिओमध्ये. फक्त काही लोकांचा गोंधळ झाला म्हणून मी सांगतो. हे कधीही वर्कशॉप सुरू झाल्यानंतर जरी सांगितलं ना की नाही मी सालोक्यमध्ये होतो, मला जिज्ञासामध्ये यायचं आहे, काहीच नाही हो. काय साधं, मी इकॉनॉमीमध्ये मला बिझनेसमध्ये यायचं आहे, मला फर्स्ट क्लासमध्ये जायचं आहे, जा ना कुठूनही जा. भेद नाहीये. त्याचं त्याला पुढे घेऊन जाणं आहे. मग जिज्ञासामध्ये बाबा लाईव्ह सेशन्स पण आहेत. हे सगळं वरचं असणार आहे. फक्त विशेष सेशन्स मध्ये बोलवलं जाणार आहे. आणि व्हिडिओ सिरीज 3 महिने दिलेच जाणार आहे. त्या ती काय 4 ते 6 हजारामध्ये भरेल माणूस तर त्याच्याने सगळं मिळणार आहे. किती भरायचं तुमच्याकडे. हे सगळंच आहे. लाईव्ह सेशन, व्हिडिओ रेकॉर्डिंग, पण पुस्तकांचा कॉम्बो पण आहे. आणि कॉफी शॉप भगवद्गीता हे नाटक पण मिळणार आहे. हे जवळजवळ 15 दिवसासाठी बघता येतं का 7 दिवसासाठी आहे. संकल्प ही एक जी लेवल आहे वरची, त्याच्यात सगळंच आहे एक्सेप्ट जिज्ञासा. म्हणजे तुमच्या बरोबर कोणाला तरी जिज्ञासामध्ये फ्री घेऊन या, असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. जर आहेत सामिप्यमध्ये सुद्धा काही लोक जॉईन झालेत, त्यांना मी सांगितलं का तुमच्याबरोबर अजून एक माणूस घेऊन या. कुठे येईल तो? जिज्ञासामध्ये येईल. मग त्याला काय मिळेल? लाईव्ह सेशन, नाट्यवाचन, इंटरॅक्टिव्ह सेशन्स, विशेष सेशन्सला बोलवलं जाईल, व्हिडिओ सिरीज रेकॉर्डिंग. याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला होता. काही वाटलं तरी या. या आधी, मग बघू पुढचं पुढे. पण हे एक फॉर्मल एक स्ट्रक्चर तयार केलं की दिलं जावं फुल ना फुलाची पाकळी. पूर्वी ते थोडं हे होतं, काय म्हणतात त्याला, माझ्या दृष्टीने तो केयास होता. त्याला ती प्रोसेस झाली आता. असं. हा. मग आता पुढचा बघू भाग. काय नाही, हा सुद्धा 4 ओळी. वन्याय कक्षाय श्रवाय प्रतिश्रवाय आशुषेणाय अशुरथ अशुरथाय. तर चाय आहे तो, म्हणजे अशुरथाय शूराय अवभिंदते. हं? हे शब्द आहेत. हे सगळ्यात चतुर्थी आहेत या शब्दांच्या. पुन्हा एकदा सांगतो. ज्याला नमस्कार करायचा त्याला चतुर्थी. कारण तुला नमस्कार, तो ला येतो बघा. गणपतीला नमस्कार, तो ला येतो. आणि मग चतुर्थी ते त्यात शिरत नाही व्याकरणामध्ये, मलाच फारसं कळत नाही. पण चतुर्थी विभक्ती जी आहे ती सला ते सलाना ते साठी. मग ते त्याला, मग संस्कृत मध्ये सुद्धा चालतं. गणपती शब्द असेल तर गणपत ये होतं. विष्णू शब्द असेल तर विष्णवे होतं. साधं सोपे होते काय. त्या चतुर्थी काय चतुर्थी, अरे तू म्हणतो ना मराठीत तुला, मग संस्कृत मध्ये विष्णवे, गणपत ये.
जसा शब्द संपतो त्या पद्धतीने थोडं थोडं बदल केलेला आहे. गंमत आहे त्याच्यात. बाप्पाची गप्पा हा कोर्स येईल, मार्च मध्ये येणार आहे. असंच दंगा मस्ती करत संस्कृत खेळायचं. सुरेख आहे भाषा ती. चला मग आता सुरू करू. सोपं आहे. सुरू करू. नमो वन्याय च कक्ष्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च हम्म, पुढची ओळ घेऊ. नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च सुरेख. नमः आशुषेणाय च. थोडं थोडं म्हणू. नमः आशुषेणाय च. हा. शूरथाय च. हम्म. नमः आशुषेणाय च शूरथाय च. हम्म. नमः आशुषेणाय च शूरथाय च. नमः शूराय च वभिन्दते च. हम्म. ते पुढे अवभिन्दतेच्या वेळेला थोडं लक्ष ठेवा. नमः शूराय च वभिन्दते च. हम्म. हं? परत एकदा 2-3 वेळा करणार आहोत प्रॅक्टिस. आणि आता यावेळेला 2-2 ओळी एकदम सांगणार आहे, पण नंतर. वन्याय कक्षाय, वनाला कक्षाला, श्रवाय श्रवाला प्रतिश्रवाला, आशु ईशाना, आशु रथाय, शूराय, अवभिंदते असे शब्द आहेत. हे सगळे चतुर्थी सांगितली मी तुम्हाला. तर काय आहे याच्यामध्ये सगळा उद्योग? वन. वन म्हणजे जंगल. कसं असतं वन जंगल? तो एक छान इकोसिस्टीम असते. केव्हाच येतो. मग ती अनियंत्रित, शब्द चुकू शकतो काही लोकांच्या मध्ये, पण मला काय म्हणायचं की असं कुठेही काही वाढलेलं असतं बघा. मग ते वाईट आहे का ते म्हणत नाही मी, चांगलं आहे का ते म्हणत नाही मी, पण कुठेही काही वाढलेलं असतं. एखादी बाग आणि जंगल ह्याच्यात फरक तोच आहे की बागेत ठरवून नीट झाडं लावलेली असतात. जंगलात कुठलंही झाड कुठेही येतं. मग बाग चांगली का जंगल चांगलं त्याचा आपण पडतच नाही आहोत आपण. आणि त्याच वेळेला कक्षा आहे. या जंगलाला सुद्धा कुठेतरी बांध आहे. कक्षा याच सीमा रेषा. कक्ष आपण साधे म्हणजे कक्ष. कक्षात येतो आता. कक्षात आहे म्हणजे काय, खोली म्हणतो आपण. खोली कशी खोली झाली अचानक? अरे 4 भिंती आल्या म्हणून खोली झाली, आधी खोली नव्हती. आकाशाला जेव्हा सीमारेषा केली जाते त्यावेळेला तो आकार होतो. नाहीतर कसला काय आकार? काश जातं आणि कार येतो. मग असा अमिबा मुवमेंट पण आहे आणि स्क्वेअर ट्रायंगल तो जॉमेट्रिकल मुवमेंट पण आहे. पण त्या दोघांना नमस्कार. श्रवायच प्रतिश्रवायच. श्रव प्रतिश्रव. हिअरिंग आणि लिसनिंग असं मला वाटतं याच्यामध्ये तो भाग आहे की ध्वनी आहे श्रवा, तो ध्वनीचा श्रवण करणाऱ्याला श्रवायच म्हणजे
श्रवण करणाऱ्याला, किंवा ऐकण्याच्या क्रियेला आपण म्हणू, ऐकण्याच्या क्रियेला, ध्वनीला वगैरे असं. आणि प्रतिश्रवायाचं म्हणजे परत आलेल्या ध्वनीला, किंवा पुन्हा सुद्धा होऊ शकतं प्रतिध्वनीला, उत्तराला. म्हणजे तुम्ही ऐकलंय, उत्तराला पण ऐकलंय. वक्तारम करत असताना श्रोतारम आहे, श्रोतारम होत असताना सुद्धा माझ्या मनात सुद्धा काहीतरी बोलला तर ते पण ऐकतोय. हे जे पडझाद आहेत ना सगळे, ते आपण वचने बोलावी जैसी तैसी एकी पडसादे, हे जे इकोईंग आहे, याला खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये खूप भगवद्गीतेशी कनेक्ट आहे बरं का. सांगीन नंतर, आधी आता होऊ द्या आधी. आशु याचा अर्थ होतो वेगवान. आशु ईशण, आता ईश आपल्याला पक्का माहित झालाय, ईश पोटपोडा ईश, श तो म्हणजे बाण आहे ना आपला, ईशवे, धन्वने आदी. मग आशुष, वेगाने जाणाऱ्या बाणाला नमस्कार, आशुषेण आहे. आशु ईश, आणि आशु रथ, वेगाने जाणारा रथाला. आता बाण हे वेगात जातोय आणि रथ हे वेगात जातोय. बाण काही कॅरी करत नाही, तो जातो, फोडतो आणि पुढे जातो. हवा आहे का? हवा आहे, लागणारच आहे. रथ बरंच काही कॅरी करतो. म्हणजे श्री सुक्तामध्ये आपण बघतो सुद्धा, चतुरंग सेना सांगितले त्याच्यामध्ये. आणि कुठल्याही कामाला चतुरंग सेना लागते हा बाबा. म्हणजे हत्तीवर बसणारी मंडळी पण लागतात, रथातली पण लागतात, घोड्यावरची पण लागतात, आणि चालणारी पण लागतात. लागतातच. म्हणजे एकट्या माणसाने जर एखादं काम असेल ना, तरी हत्तीपासून, म्हणजे हत्तीदळ, घोडदळ, रथदळ आणि पायदळ, तर त्याच्यात ते रथ भयंकर सॉलिड काम करतात. कन्सॉलिडेशनचं काम रथांचं असतं. इन्फॉर्मेशन कन्सॉलिडेशन, क्विक मुवमेंट, हत्तीनी सगळं फोडून बिडलेलं त्यांना तिथे जाऊन मारामारी करून परत येणं, खूप काही चांगलं काम असतं. त्यामुळे मला दोन्ही हवे आहे. लक्ष केंद्रित बाणासारखं घुसायचं आहे, आणि त्याच वेळेला जाताना आटपून जायच्यात काही काही गोष्टी, नाही तर पसारा होईल मागे सगळा. तर फोकस, या आपण म्हटलं तर बाणाला होऊ शकतो. फोकस्ड आहे, मुवमेंट आहे, वेग आहे, आणि घिसाड घाई नाहीये, वेग आहे. आणि तो जो काही काम आहे ते करत असताना जी काही साधन सामुग्री घेऊन जायच्या रथामध्ये, 2 जण असतात एकतर, आणि मागे बरंच काही घेऊन जात आहे. तर ट्रक नाही एवढं नक्की, पण रथ आहे. हा जो भाग आहे ना, तो इथे. आणि शेवटचं आपण पाहिलं ते शूराय अवभिंदतेचे. शूर म्हणजे शूर, धाडसी, त्याला आपण म्हणतो पराक्रमी व्यक्तीला. आणि अवभिंदतेचे, भिंद तोडणे, विभाजन करणे खरं तर. आणि अवभिंदतेचे म्हणजे खाली आपटून तोडणं, जुन्याचे विघटन करणाऱ्याला. आणि खरं सांगू का, जुन्याचं विघटन करायला लागतं ते धाडस. नाहीतर उगाच आपल्या आमचं आमचं करत बसतो आणि काय होत नाही. जुन्याचं विघटन झालंच पाहिजे. रुद्र असला तरच ब्रह्माचा खेळ आहे. तुम ब्रह्मा, तुम विष्णू, तुम रुद्र. आणि त्याच्यासाठी ऐश्वर्य इंद्राकडे. पण त्या रुद्राकडे धाडस आहे की हे बघ, याचा काही उपयोग नाही आहे या गोष्टींचा, आता ते तोड आणि नवीन काहीतरी कर. आत्ता आवश्यक असलेल्या गोष्टी कर, नाहीतर फक्त कौतुक राहील, आणि ते सुद्धा मागच्यांचं, आपल्या हातात काही राहणार नाही. असं आहे. तर असा हा भाग आहे. आपण याच्याकडे येऊ, पण एक गंमत तुम्हाला सांगतो की वन्यायाच्या कक्षा आहेत. आता हे पुन्हा मी सांगतो तसंच की माझा अभ्यास नाहीये. अभ्यास म्हणा किंवा वाचन करताना लागलेली एक सवय, छोटं छोटं वाचतो, की रेफरल काढत जातो मी. क्रॉस रेफरन्सेस, हे इथे कुठे आहे का, हे फिजिक्स मध्ये कुठे आहे का, हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये कुठे दिसतं का, हे भगवद्गीतेत कुठे दिसतंच ते, कारण माणसाने माणसासाठी लिहिलेलं आहे ते. ते हे जे वन्यायाचे कक्षा याचे आहे की नाही, ते गीतरामायणातल्या एका ओळीत पण दिसलं, जे भगवद्गीतेत पण दिसतं. गंमत पण सांगतो, आजचा भाग सोपा आहे आणि झाला, संपला आजचा भाग. रामाने सुग्रीवाचे चांगले कान उपटले होते, चांगलेच उपटले होते. म्हणून गीतरामायण मध्ये मध्ये एखाद्या वेळेला ऐकायला हरकत नाही. सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझं मुळी न शोभले. चांगला फटका दिलेला आहे. त्या सुग्रीवाच्या डोक्यात आलं, तर बघत होते सगळे काय कशी मुवमेंट रेखी चालली होती जॉग्राफिकल, की आता युद्धाला सुरू होईल काही काळाने, बघूया काय. त्याला तो रावण दिसला तिथे, आणि तो दिसल्यानंतर हे सटकला. मग काय, सटकल्यानंतर हा, ती शक्ती होती, ते गेला रावणाशी लढायला. आणि काय सोपं नव्हतं प्रकरण ते. रावण हुशारच आहे, रावण सुरेखच आहे, काय प्रश्न नाही त्याबद्दल. त्यांनी इतका जोडला नेला की कसा बसा पळ काढून आलेला आहे. म्हणजे सुग्रीव नॅरो एस्केप म्हणतात ना, इट्स अ व्हेरी, म्हणजे मेलाच असतात तिथे. आणि तो धावपळ कसा तरी पकडून आलेला आहे. आणि तो आल्यानंतर रामाने इतके त्याचे कान उपटलेत
सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझं मुळी न शोभले, सांगितल्या विण मला बिभीषणा. तो सांगतो, अरे इथे बसलेत ना लोक, FYA नाही, फॉर युअर अप्रुव्हल नाही, FYI नाही, फॉर युअर इन्फॉर्मेशन नाही, आलं डोक्यात चालला वन्यायच. हे वाईट आहे का? वाईट नाहीये. हे चांगलं आहे का? चांगलं नाहीये. आत्ताच्या ह्या घडीला हे नॉन कॉन्ट्रीब्युटरी आहे. याच्यातनं रामाने किंवा तिकडच्या हुशार माणसाने नक्की एक काढलं असेल की बरं झालं बाबा, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळाला, रावण कसा चोपू शकतो, दॅट इज फाईन. म्हणजे त्याच्यातनं मी काहीतरी फायदा करून घेतला, ROI काढला त्याच्यातनं, असं आहे. तर वन्या याचं कक्षा याचं दोन्ही पाहिजे मला, असा भाग आहे. ते आता तुम्हाला गंमत म्हणून तो श्लोक कसा आहे बघा, आणि ऐका, आवडत असेल तर. तो श्लोक असा आहे चक्क, पण पुन्हा तेच आहे. पूर्वजायचं परजायचं, निराशी निर्ममो, अव पश्चात्तात अव पुरस्तात. तू बाबा मागे अडकू नको आणि पुढे पण भटकू नको. विगत ज्वर, हा प्रोसेस पाळ रे बाबा. आता ऐकलास ना तू मगाशी कसं आपण पाहिलं ते, की प्रोसेस, अनुसंधान, याम्यायच खेम्यायच. असं केलंच तर तुझं गणित आहे बाबा. पॅशन पाहिजे, क्रिएटिव्हिटी पाहिजे, पण त्या पॅशन आणि क्रिएटिव्हिटीच्या नदीला एका बाजूला डिसिप्लिन पाहिजे आणि एका बाजूला सिस्टीम पाहिजे. याम्यायच खेम्यायच वन्यायच कक्षायच उर्वर्यायच खल्यायच अवसान्यायच. अफलातून आहे सावा. हा, तर हे असं ते गाणं सहज आठवा म्हणून अगदी 1 मिनिटाचं बघा, लावतो मी. सुग्रीवाहे साहस असले, सुग्रीवाहे साहस असले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. अटीतटीचा अवघड हा क्षण, मायावी तो कपटी रावण, भिडलासी त्या अवचित जाऊन, भिडलासी त्या अवचित जाऊन, काय घडे ते नाही कळले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. असं ते गाणं आहे छान. यज्ञाची व्याख्या केली ना कृष्णाने 3ऱ्या अध्यायामध्ये. आलं डोक्यात चालले, चालणार नाही, मागून शिकायचं पण अडकायचं नाही. म्हणून तू हँड रेस केलंस काय? युट्यूब लाईव्ह स्टॉप झालाय डीजे. असू दे, फाईन, नंतर आपण लोड करू. माझ्याकडनं काहीच नाही, ते स्ट्रीमिंगचा इश्यू असेल. तर मागे अं, मागे अडकायचं नाहीये, निर्मम पण शिकायचंय. आपण माहिती ना, जगन्यायच बुद्धियायच पूर्वजायच परजायच. एम पक्क लक्षात ठेव, पण डोक्यात आणून भरकट करू नको. ज्वरासारखा जाऊ नको, फिवरिश ऍक्शन नको. विगतच ज्वर, तो ज्वर काढून टाक, नाही तर मग पंचायत येईल सगळे. पॅशन आणि क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली शिस्त मारली जाते, त्यावेळी ती अपयश आणि अस्वस्थतेच्या रूपाने समोर येते. असा एवढा कनेक्ट जातो. अव पश्चात्तात आहे, अव पुरस्तात आहे, अव उत्तरात्तात आहे, अव दक्षिणात्तात आहे, नाही तर अव चोर्ध्वात्तात आहे. पण बाबा डोकं फिरू देऊ नको, अव अधरात्तात. असं काय 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 काय. मग आता वन्यायाच्या कक्षायाच्या श्रवायाच्या प्रतिश्रवायाच्या याची प्रॅक्टिस करू आणि शेवटच्या 3 ला जाऊ. आय थिंक वी आर व्हेरी मच ऑन टाइम. या जाऊ. 12चा माझा हे आहे, 12 रुच्या. आज आपण बहुतेक जास्ती पण घेऊ शकू. लेट्स गो. सॉरी. आता ते बाबूजींचे स्वर ऐकल्यानंतर कठीण जाणार आहे, त्यांची पट्टी वरची आहे ही काय. पण लावा, अं, घ्या स्वर लावा, स्वराकडे जाऊ आपण. हं. ओ
आहे जोर आहे. नमो वन्याय च कक्षाय च. नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च. आता 6 9 6 10 एकत्र. नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च. का सांगितलं तर आपण म्हणताना तो च थोडा लांबवतोय, पण ऍक्च्युअल म्हणत असताना तो च लघु अक्षर आहे. चला. नम आशुषेणाय च शुरथाय च. नम आशुषेणाय च शुरथाय च. आता पुढची. क्लिअर आहे आवाज? आता माझ्याकडे स्लाईड बँडविड्थ डाऊन वाटली मला. ओके, आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे, गुड. नमः शूराय च वभिन्दते च. नमः शूराय च वभिन्दते च. आता 4ही ओळी म्हणू, तसे म्हणायची प्रॅक्टिस करूया. आजपर्यंत तशी प्रॅक्टिस दिलेली नाहीये, पण आता सुरू करूया. मी 4ही ओळी म्हणणार आहे आणि थांबणार आहे, मग तुम्ही म्हणा माझ्या. सुरू करूया. नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय च शूरथाय च नमः शूराय च वभिन्दते च. म्हणा. जमलं की. अजून एकदा करू. आता लय थोडी कमी करतो, म्हणजे नक्की जमेल. नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय च शूरथाय च नमः शूराय च वभिन्दते च. अरे मग आता शेवटचे 3च ओळी आहेत, त्या म्हणूया. आणि शेवटची ओळ सुरेख आहे, बरंच काही सांगून जाते. आधी म्हणूया. 3च ओळी आहेत. वर्मिणे वरुथिने बिलबिने कवचिने श्रुताय श्रुतसेनाय, एवढेच आहेत. आता तो वर्मन म्हणून तो वर्मिणे जातो. ते चतुर्थीच आहे सगळी ती. चला म्हणूया. नमो वर्मिणे च वरुथिने च. नमो वर्मिणे च वरुथिने च. नमो बिल्बिने च
कवचिने च नमो बिल्विने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च तर आपल्या सगळ्यांना छान प्रॅक्टिस झाली म्हणून शेवटचा जो च आहे तो इतर च सारखा नाहीये, वरती लागतो तो. वरती कसं जातं? कवचिने च वरुथिने च श्रुतसेनाय च. चला, नमः श्रुताय च श्रुतसेनाय च. आता नेहमीसारखं याचा अर्थ समजून घेऊ. वर्मन म्हणजे काय, वरुथिने म्हणजे काय, बिल्मिन म्हणजे काय. सोप्पा आहे, सुंदर आहे, फार छान. आता वर्मन हा शब्द माहितीये बघा. वर्म पण माहितीये, वर्मन पण माहितीये. वर्मनचा अर्थ होतो काय, कवच, चिलखत. आणि वरुथचा अर्थ होतो ढाल. दोन्ही त्याचं प्रोटेक्शनच आहे, फक्त एक मुव्हेबल प्रोटेक्शन आहे आणि एक कंबाईन प्रोटेक्शन आहे. म्हणजे आधी स्वतःचं प्रोटेक्शन आहे लगत असलेलं, आणि मग बाहेर असलेलं प्रोटेक्शन, असा तो भाग आहे. म्हणजे सेंटरचं आणि आजूबाजूचं सुद्धा, सेंटरचं आणि परिघाचं सुद्धा, असा तो भाग आहे. याचा अगदीच जर का करायचं झालं ना, तो कोरला काय आहे? कोरला माझ्या थॉट प्रोसेस आहेत. कोर कोर माझे बिलीफ्स आहेत. बऱ्याचदा ते बिलीफ्समुळे सुद्धा गडबड झालेली असते. मग ते जे नको असतील ते तोडायला लागतील, आणि जे हवे असतील ते सांभाळायला लागतील. मग तिथून सुरू होऊन अगदी शारीरिक संरक्षणापर्यंत आलं, आणि मग पेरिफेरियल संरक्षण सुद्धा, असं पण करू शकतो. याच्याच पुढे संरक्षणाचाच भाग आहे याच्यामध्ये, बिल्बिनेच कवचिनेच. बिल्बिनेच म्हणजे टोपी, टोपीचं किंवा टोपी धारण करणाऱ्याचं. टोपी म्हणजे शिरस्त्राण धारण करणाऱ्याचं. आणि कवचिनेचं कवच आहे. आता कवचला जिरे पण म्हणतात, म्हणून आता जर का पाहिलं ना तुम्ही की जिरे टोप, तर जिरे टोप म्हणजे कवच आणि शिरस्त्राण दोन्ही घातलेला असा तो. जिरे टोप धारण केलेलं होतं महाराजांनी, म्हणजे कवच पण धारण केलं होतं आणि डोक्यावरचं पण शिरस्त्राण होतं. बिलबिनेचं कवचिनेचं. पुन्हा तेच की हे फिजिकल बघायचं झालं तरी सुद्धा आहे की बाबा, जी डोकं म्हणजे बेसिकली हा जो भाग आहे तो सगळा एनर्जीचा भाग आहे. श्वासोश्वास इकडनं चालतो, रक्तपुरवठा इकडनं चालतो, आणि हा जो भाग आहे हा दिशेचा भाग आहे. की बाबा इकडनं ठरलं जातं सगळं, स्ट्रॅटेजिक ऍक्शन, टॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह हे इकडनं ठरतात. त्यामुळे दोन्ही संरक्षण लागणार आहे मला. उरू आणि शीश दोन्ही लागणार आहेत, तरच हात आणि पाय काम करणार आहेत. नुसतं मेंदू आणि हे नाही, श्वासोश्वास आणि रक्त नाही, तर कसं हालचाल करणार स्नायू, असे. त्यामुळे दोन्ही बौद्धिक संरक्षण आणि कायिक संरक्षण असं दोन्ही म्हणू शकतो आपण. ऑर्गनायझेशनचं असेल, घराचं असेल, स्वतःचं असेल, टीमचं असेल, जे असेल ते. आणि शेवटचं फार छान आहे, श्रुतायच, म्हणजे ज्यांनी ऐकलेलं आहे, असं ऐकलेलं आहे, लक्ष देऊन ऐकलेलं आहे, नुसतं आपलं ऐकत फिरलं असं नाही. श्रुत आहे म्हणजे श्रुतायच, म्हणजे श्रुत याचा अर्थ थोडं असं पण होतं की ऐकून ऐकून ज्याला समज आलेली आहे असा तो. समज आलेली आहे असा तो, उमज आलेला नाही. ऐकून ऐकून समज आलेला आहे. भरपूर गाणं ऐकलेलं आहे एखाद्या माणसाने, भरपूर ऐकलेलं आहे, खूप अगदी वर्षानुवर्ष गाणे ऐकत आलेले आहे, आणि शांतपणे ऐकतोय, तो मनापासून ऐकतोय. अशा माणसाला गाण्याची समज आलेली असते, उमज नसते, उपज तर त्याहून नसते. पण श्रुत सेन म्हणजे श्रुत हेच ज्याचे सैन्य आहे, म्हणजे ते श्रुताला जो वापरतोय, पुन्हा इम्प्लिमेंटेशन कडे गेलं गाणं. एक नुसतं श्रुत होऊन उपयोगाचं नाही, श्रुत सेन पण झालं पाहिजे. त्यामुळे डॉक्टर झालास तू ठीक आहे, पण उपयोग काय, प्रॅक्टिस केली नाहीस तर. मग पुन्हा तेच, तपस्का भक्त शुश्रूषवा, सेवा कर. सेवा म्हणजे परत हातपायचे पाल जाऊ नको, तू जे शिकलायस ते वापर, ती सेवा. श्रुतसेन ही कल्पना खूप छान.
म्हणजे वापर झालेला तरच त्या ज्ञान, नाही तर काय उपयोग नाही. चला आता एकदा म्हणू फायनल आणि मग कन्क्लूड करू. आय थिंक वी आर स्लाइट लेट. चला. नमो वर्मिणे च वरुथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च. आता 3 म्हणायच्या एकत्र. आधी वेगात, आधी थोडी कठीण प्रॅक्टिस, मग पुढची प्रॅक्टिस सोपी होते. मी म्हणणार आहे तिन्ही आणि तुम्ही पण तिन्ही म्हणायचं नंतर. नमो वर्मिणे च वरुथिने च नमो बिल्बिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च. पहा, या वेगात थोडं म्हणता येतं का? हा, आता अजून एकदा करू. स्लाइट लय कमी करणार आहे मी गती. नमो वर्मिणे च वरुथिने च नमो बिल्बिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च. झकास. संपूर्ण 6वा अनुवाद झाला आज. 4 मिनिट्स लेट, पण सोपा आहे आणि अर्थपूर्ण आहे. आणि आता आपली तेवढी तयारी झाली, मानसिक, बौद्धिक, भावनिक सुद्धा, की अरे हा, ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे. मग हे कोण आहे सगळं? श्रुताय श्रुतसेनाय, कोणाला नमस्कार करत फिरतोय मी? हा प्रश्न ज्यावेळेला पडेल त्यावेळेला वळण होईल की हा कुठे आहे. किती 15 दुने 30, 30 लोकांना मी नमस्कार करून आलो आजच्या तासाभरामध्ये. वी नीड टू बी अटेंटिव्ह. की अरे, ज्येष्ठाला नमस्कार करून आलो, कनिष्ठाला, ज्येष्ठायच कनिष्ठायच पूर्वजायच परजायच मध्यमायच. कोण आहे हा? पूर्वज कोण आहे? अपरज कोण आहे? जगन्य कोण आहे? बुद्धिय कोण आहे? काय आहे सगळं? सौम्या कोण आहे? प्रतिसर्या कोण आहे? याम्याला नमस्कार करून क्षेम्य, याम क्षेम उर्वरियायच खल्यायच. ही पडीक जमीन कोण आहे? ही सुपीक जमीन कोण आहे? श्लोक्यायचं, ज्याची स्तुती करावी असा कोण आहे? अवसान्यायचं, जे फायनल डेस्टिनेशन आहे मृत्यू, हे कोण आहे? वन्यायच, असा पसरलाय सगळीकडे, कोण आहे? बांधलेला आहे, कोण आहे? श्रवाय, जो ऐकतोय. प्रतिश्रवाय, ऐकलं जात आहे, पुन्हा ऐकलं, कोण आहे? आशुषेणायचं, वेगात जाणारा बाण आहे, कोण आहे? अशुरथ आहे, वेगात जाणारा रथ आहे. शूर आहे, कोण आहे शूर? अवभिंदतेच, खाली आपटून तोडणार आहेत गोष्टी, कोण आहे तो? वर्मिणेच, कवचिने, वरुथिनेच, प्रोटेक्टर आहे, कोण आहे प्रोटेक्टर? बिलबिनेच, कवचिनेच, जिरेटोप घातलेला कोण आहे? श्रुतायच श्रुतसेनायच, कोण आहे? बस. असं म्हणल्यानंतर त्या नटसम्राट मधली आठवण झाली, मीच सथेलो. मग आपण एक 5-10 मिनिटं गप्पा मारू आणि मग थांबू. सो यू कॅन, एका वेळेला एकानेच कोणतरी अनम्यूट करा. आता तुम्हाला तुमचं अनम्यूट करता येणार आहे. ऐकायला येते? क्लिअर आहे? हो हो. आपलं बोलणं ऐकायला येतं का तुला? तुझं मला बोलतोय. ऐकायला येते. आता कोणी बोलता येते? हा, नमस्कार डीजे. बोला.
मला एक अशी आठवण झाली की शालेय जीवनात जसं कठीण विषयाला गाईड असायचं नवनीतचं, हो. तसं हे डीजींचं गाईड आमच्याकडे आहे. फक्त पाठ करू नका गाईड. ते नाही नाही त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद तुम्हाला आणि नमस्कार एकदा बरं. बापरे, अशक्य आहे सगळं. तुम्ही सगळं शक्य केलं. मग मी अशक्यच तर आहे. खूप खूप सोपं. खूप थँक्यू सर. खूप छान सांगता तुम्ही. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरायचं डीजी. हा, श्रुतायच श्रुतसेनायच. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरायचं. गरज पडतच असते, आपणच म्हणतो नाही करत आता. नंतर फार बघू. सोपं केलं पण. त्याची किती छान अफाट घेतली. अफाट अभ्यास आहे ना तुमचा. खूप अभ्यास आहे. तेवढं सोडून बोला काय ते. पण डीजे फार सोपं केलं, फार मजा आली. धन्यवाद. म्हणजे म्हणाला प्रत्येक खरं खूप सेशन सोपं आहे ते. फार सोपं सोपं आहे करून म्हणाला, खूप शिकवलं. सोपं आहे. सोपंच आहे. फार सोपं करून शिकवलं. सोपं आहे एकदम डीजी म्हणाला. बोल. डीजे आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. बोल संजय. फुल पाखरू झालो रे मी, फुल पाखरू झालो. सोपं आहे पण म्हणाला, सोपं आहे एकदम. गुड गुड गुड. मग आता डीजी ही क्रॉस बोला. कनेक्शन तुम्ही शोधता सगळी. इकडे गीता, इकडे श्री सुक्त, इकडे अथर्व शीर्ष. ती फार अमेझिंग आहेत सर्व. अफाट आहे, सर्व अफाट. अमेझिंग. खरंच अफाट आहे आहे सर ती तुम्ही. तशी. म्हणून मला फार माझं वाचन नाहीये. नाही नाही अहो, असं तुम्ही भयंकर चेंगट म्हणताय. आहे मी. नाही अहो, तुम्ही असं म्हणताय. किती अफाट. आज तर मंत्रमुग्ध झालो आम्ही ऐकता ऐकता. तुमचा अभ्यास गाढा आहे म्हणून तर तुम्ही सगळे रेफरन्स नाही देऊ नाही शकता. नाही नाही, तू खरंच सांगतो म्हणजे असं सिरियसली. अहो, ते म्हणजे जेवढं रेफरन्स ऐकलंय एकदम तेवढंच देणं. आहे. फक्त तुम्ही अजून कुठलं तरी गाणं मला येत नाही असं होतं माझं. हा. हॅलो डीजी डीजी. बोल बोल ना प्रमोद. प्रमोद मी बोलतोय. हा. एस सारखा जो आकाराचा जो शब्द आहे ना, तर त्याचा हा. उच्चार करायचा का नाही करायचा? नाही नाही नाही, तो ज्याच्या मागे असेल तो लांबून लावायचा फक्त. हा. जो असा ते चे असेल तर ते चे, चा असेल, जे काही मागचा उच्चार आहे तो फक्त एक वाढवायचा. पॉइंटनी पुढे न्यायचा. हा. थँक्यू. कारण तो कुठेतरी काहीतरी कनेक्शन, म्हणजे आता कुठेतरी काहीतरी नाहीये ते, फक्त आता त्यात घुसायला नको म्हणून ते एक अक्षर असतं ते दाबलं आता वगैरे त्यातलं जातं. हा, अचा उच्चार करतात काही जण म्हणून फक्त तो असं. काढून घ्यायचं. हा रेवती काय ग. मला काय म्हणायचंय, आपण अथर्व शीर्ष बघितलं, भगवद्गीता हो बघितली, नंतर विष्णू सहस्त्रनाम आणि हे आता रुद्र पण. एकंदरीत असं वाटतं की सगळं काही एकच सांगतायत, वेगळं काही नाहीये. सगळं आपल्या स्वतःबद्दल सांगतायत, स्वतःला घडवण्याबद्दल सांगतायत. आणि मग हे सगळं वेगळं वेगळं का? सगळं एकाच ठिकाणी का नाही? का नाही. लहानपणी किती खेळाने खेळलो आपण. बस. फक्त खेळात अडकली की पंचायत. हे आमचं खेळणं. खेळण्याला धर्म आला ना की होते ती हिंसा. हे बरोबर. खेळणं संपला विषय. आणि आमचं खेळणं खलास. मग ते खेळणं होत नाही, मग ते राजकारण होतं. बरोबर आहे. त्यामुळे आणि खेळणं. सुरेख प्रश्न आहे तुझा रेवती की मला काय आवडलं, हे आवडलं, मग हे तुला तू हे असं. आणि एव्हरीथिंग गोज टुवर्ड्स वन थिंग ओनली. म्हणजे सगळं एकाच ठिकाणी जातं. बिकॉज दॅट इज द ओनली वन थिंग दॅट एक्झिस्ट. येस. आणि तेच तेच अध्यात्म किंवा तेच काय स्वतःच्या आतमध्ये डोकावणं. नथिंग. ग्रेट. म्हणजे मला सगळ्यांचे कनेक्शन सगळे एका ठिकाणीच येऊन मिळतात असं वाटलं. ऍब्सोल्युटली तसं आहे. लिटरली तसं आहे. तसं. राईट. छान मस्त वाटतं. मस्त मजा येते तशी. धमाल. बोल ना. येस, थांब. हा कोण आरती. हा कोण कन्फिगरी. हा नियती तू बोल. आरती मी येतो तुझ्याकडे. एकच मिनिट. हा नियती नमस्कार. बोल. मला हा डीजी नमस्कार. तुमचा हेवा वाटायचा, तुमचे आजोबा तुमचे आजोबा, पण आम्हाला डीजी मिळाले. याच्यात ते इक्वेशन इक्वल झालं. उशिरा असेल. थँक्यू. थँक्यू. डोळसपणे बघायला शिकवलं. थँक्यू. थँक्यू. आरती काय ग. हाँ डीजी, आपने जो बताया ना कि लास्ट में हा कोण, तो हा कोण
तो मी के तो रुद्र? रुद्र कोण? हा, रुद्र कोण? रुद्र मी. हा, मग झालं. तर सगळी माझ्यासाठी गोष्ट आहे. मीच आहे सगळं. हा, कारण काय सगळं होतं सांगू मलाच का केलंय. गंमत, की याच्यात म्हणजे सायकोलॉजी आहे थोडीशी, म्हणजे हे नाही काय, फार सुंदर प्रश्न आहे. जोपर्यंत मी शोधत नाही यामध्ये तोपर्यंत मी बेफिकीर असतो. म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये जो प्रॉब्लेम येतो कुठल्याही ऑर्गनायझेशनला, की अकाउंटेबिलिटी घेणं. नाही मला नाही माहिती, त्याने सांगितलं होतं हे असं चालतं ना, समबडी थॉट समबडी विल डू इट बट नोबडी डिड इट, असं जे आहे ते सुरू झालं ना, की अरे हे मीच आहे बाबा, दुसरं कोण नाही असं. सॉरी, हे थांब आरती, तुझा हे आय मीन हॅलो आवाज तुझा ऐकायला येत नाही आरती, तुझा अनम्यूट. हॅलो हॅलो हा डीजी. बोल, हा तू बोल तोपर्यंत. हा काय? येस. काही ठिकाणी जे ग उच्चार आहे ते गुम करायचा का ग करायचा? ते आता तो अनुस्वाराचा खेळ आहे खरा. तर काही ठिकाणी संघ शिष्यत, सगळं शिष्यत विश्वे देवा, तो ग तो त्याचा खरं तो हिंसी येतो. हिगसी मा, हिगसी मा हिंसी, ते उच्चार मग येतं असं ते. म्हणजे इथे तो असा एक वेगळा सिम्बॉल येतो वगैरे ते. हा, अनुस्वार असतो. पृथ्वी मातर मा हिगसी हिंसी असं ते. हा, गुं असा उच्चार करायचा नाही. हा, असा त्याचा उच्चार करायला हरकत नाही. बर, ठीक आहे, धन्यवाद. नेक्स्ट डन. डीजी उज्ज्वला बोलते. बोल उज्ज्वला. आजची शेवटची जी 4 ओळी म्हटल्या श्लोकाच्या, तर अथर्व शीर्षाचीच म्हणजे इतका कनेक्ट जबरदस्त आहे. म्हणजे ते शिरपेच आणि ते सगळं कवच वगैरे तुम्ही सांगत होतात, माझ्या डोक्यामध्ये सारख्या त्या अथर्व शीर्षाच्याच ओळी येत होत्या, की शेवटी आपण रक्षण म्हणजे ते कवच कशासाठी, रक्षणासाठीच आहे ना, तर मग रक्षण कोणापासून आणि कोणाचं. तर ते म्हणजे तो कनेक्ट मला अगदी प्रकर्षाने जाणवला. हे म्हणजे माझं अंडरस्टँडिंग आहे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. आणि आता त्या ज्या म्हणाल्या की शेवटी सगळं एकाच दिशेने जातं, तर मग हे वेगवेगळं का, तर मला असं वाटतं की प्रत्येकाची आकलन शक्ती आणि त्या कोणाच्या आकलन शक्तीला एक गोष्ट पटते कोण, असं ते कारण असू शकतं. म्हणजे तीच गोष्ट पण वेगळ्या भाषेत वेगळ्या पद्धतीने, ते असं मला म्हणजे जाणवलं. आणि गीत रामायणामध्ये अनेक ठिकाणी, कारण मी ते इतक्या वेळेला ऐकलेलं आहे, तुम्ही आता सांगताना मला स्वतःला कितीतरी वेळा असं जाणवतं की अरे माडगुळकरांनी लिहिलंय हे असं, म्हणजे सो आहे. आणि किती लहानपणापासून ऐकत, आणि ते शेवटची ओळ जी सांगितलीत तुम्ही, की तुम्ही ते ऐकत असता आणि ऐकता ऐकता तुम्हाला त्याची समज कुठेतरी जाणवते. तर तसं ते रामायण सुद्धा लहानपणापासून सतत सतत कानावर पडलेलं, आणि प्रत्येक वेळेला ऐकल्यानंतर त्याचा हे काहीतरी वेगळा संदर्भ कुठेतरी दुसरीकडे जाऊन जोडला जातो. म्हणजे मला स्वतःला माझ्या बाबतीत अनेकदा हे जाणवलेलं आहे की अरे हा तेव्हा कळला नव्हता, आणि हे आता अशी दृष्टी आली आपल्याला. सो ऐकायचं, श्रोतव्य मंतव्य, ऐका, बघा, विचार करा, मनन करा, बघा. गुड. पुन्हा एकदा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. डीजी काय काय? हो, ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन. ज्ञानांजन शलाकया म्हणजे डोळे ज्यांनी आमच्या ज्ञानाचा अंजन डोळ्यात घातलं, ज्ञानांजन शलाका. शलाकया, तो श्लोक आठवला. त्याला नमस्कार. एक विचारू खाली. हो, विचार ना. तुम्ही जे आता भगवद्गीतेचं सुरू करणारे नवीन अध्याय, ते एकदा केलेलं आहे, परत करायला चालेल का? हो, अगं तू वॉक इन, मी सगळ्यांनाच सांगणार आधीच्या भगवद्गीता 17 बॅचेस ज्या झाल्या, हो, वॉक इन या. आणि म्हणूनच ते काय झालं माहितीये का, याच्यावर म्हणजे 6-7 महिने माझं काम चालू आहे पूर्ण पुढच्या ह्याचं. आणि म्हणूनच ते फीचं हे काढून टाकलंय. साधा विचार आहे ना, मागच्या वेळेला 3,500-4,000 भरले तुम्ही,
परत ऑब्व्हियसली तो विचारेल मनामध्ये, नको तुम्ही फक्त मग प्रवाहाला जॉईन व्हा, वाटलं नाही बाबा हे पण पाहिजे, मग त्याला सो समथिंग दॅट्स द डील. कधी या, बिंदास या. मस्त, वेलकम, मोस्ट वेलकम. मला कालपर्यंत वाटत होतं की मला खूप उशीर झाला तुम्हाला जॉईन व्हायला, पण आज असं वाटलं उशिरा तर उशिरा मिळालं तर खरी. थँक्यू सो मच. थँक्यू. कालच सुरू झालं आपलं, असं म्हणायचं. डीजीला भेटलेल्या प्रत्येकाला तेच वाटतं. सोडण्याचं नाही तुम्हाला, सोडणार नाही. डीजी मला तू काय म्हणत आहे सतीश? डीजीला भेटलेल्या प्रत्येकाला तेच वाटतं. सोडणार नाही आता, अजिबात नाही सोडणार. डीजी मला एक बोलायचं होतं की बोल ना जसं गं. तुम्ही जे अर्थ सांगताय होय. तर त्याच्यामध्ये जसं आज तुम्ही सांगितलं की कनिष्ठ ते पिरामिड सांगितलं तुम्ही की ते हो. वरच्या टॉप ऑफिसर मध्ये पण आहे तो अवेलेबल आणि खालच्या माणसामध्ये खाली पण पण आहे. हो मग शब्दामध्ये आहे, मौन मध्ये आहे, हो है ना, भेद अभेद. याच्या Correct. आधी पण की तस्करांमध्ये आहे आणि म्हणजे चांगल्या सगळीकडे लोकांमध्ये, हो म्हणजे विपरीत आणि अशा दोन्ही परिस्थितींमध्ये आहे. हो तर म्हणजे बेसिकली रुद्र सगळीकडे आहे. करेक्ट. म्हणजे ईश्वर हो विहीन होतंय, नाहीये चालू आहे कोणती अजून. पण हे बघा ना, झालंय ना दुसरं एकच चालू. मिनिट फक्त म्यूट करतो, कोणतरी अनम्यूट करून बोलताय. मनीषा आता परत तू अनम्यूट कर, सॉरी. म्हणजे ईश्वर विहीन नाहीये कोणची पण परिस्थिती, मग ती भलेही वाईट असो, तस्कर पण असो, त्याच्यात पण आहे रुद्र. हो एम आय राईट? म्हणजे माझी हो जी राईट thinking रॉंग होती. असं म्हणण्यापेक्षा बघ ना कुठे दिसतं का असं, आहेच आहेच तसं, खरंच आहे तसं. म्हणजे मग कशाला आपल्याला वाईट नाही म्हणता येणार, म्हणजे तो हा तस्कर आता आहे मग तर तू तो आलीस वाईट बघ. आहे असं नाहीये. हा म्हणजे हा ही समज आता, म्हणजे मग आता म्हणून तो म्हणतो ना की चूक बरोबर या दोन शब्दांनी काय आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत. कुठलं चूक कुठलं बरोबर, ओनली कॉन्ट्रीब्युटर नॉन कॉन्ट्रीब्युटरी फॉर व्हॉट. अरे तुला कुठे पोहोचायचंय त्याच्यासाठी, तुला जिथे पोहोचायचं तिथे पोहोच. ते तुझ्यासाठी जे कॉन्ट्रीब्युटरी ते माझ्यासाठी नॉन कॉन्ट्रीब्युटरी असू शकेल. हाऊ कम इट इज राईट, हाऊ कम इट इज चांगलं. किती छान सांगितलं आता मनीषा तू. शक्यच नाही चांगलं वाईट असणं. तर मग अशी कोणची परिस्थिती असू शकते का की ज्याच्यात ईश्वर नसेल? ईश्वर आता परत म्हणजे कोण? म्हणजे अशी कन्फ्यूज झाले मी की तस्करामध्ये पण आहे, याच्यामध्ये आहे आणि शब्दामध्ये पण आहे, मौन मध्ये आहे, टॉप ऑफिसर मध्ये पण आहे, खालच्या सगळ्यात म्हणजे लोअर लेवलच्या एम्प्लॉय मध्ये पण आहे. तर मग असं थोडंसं चक्रावून गेल्यासारखं झालंय चक्रावून मला. गेल्यासारखं झालं. म्हणजे मग आपण तो इंग्रजी मधला शब्द सांगितला ओमनी प्रेझेंट, मराठीमध्ये संस्कृत सर्व व्यापी सर्व साक्षी आहेस. मग आता आहे तर दाखव. अरे नाही बाबा मलाही दिसलेलं नाही, तुला बघ आता त्याच्यामुळे. हे जे अपोजिट शब्द येतात ना, हे फारच म्हणजे गोंधळून जातात ते. म्हणजे आहेत ना कितीतरी. आता विष्णू सहस्त्रनामामध्ये तेच आहे. म्हणून तर तो कृष्ण अर्जुनाच्या डोक्याशी चाललाय सारखं गुडगुड 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 कानाशी एवढा बोललाय कृष्ण अर्जुनाच्या की बाबा निर्द्वंद्व तू त्या चूक बरोबर वाईट चांगलं नको जाऊ त्याच्यामध्ये, तू मध्ये राहा रे बाबा. म्हणजे ते निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो. ते तस्कर मध्ये आहे सांगितलं ना ज्या दिवशी तुम्ही, त्या दिवशी मी शॉकच झाले होते की हे काय प्रकार आहे म्हणजे. हो किती मारामारी करणाऱ्यांमध्ये, तोडणाऱ्यांमध्ये, खाणाऱ्यांमध्ये काय पण आहे, सगळीकडे. गंमतशीर आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे खूप चांगलं आहे. खरंच आहे, खरंच आहे. थँक्यू तुम्हाला. थँक्यू. मस्त. राईट. चला मग आता आपण इथे थांबू आणि मग पुढचं सेशन आता कधी? बुधवारी. पुढच्या बुधवारी. राईट. ओके. टेक केअर. बाय. बाय. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद धन्यवाद. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना.